हॅलो माईक चेक 1 2 3 4. हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा विषय आहे पास इट ऑन. आजचा विषय आहे सोबर जगणे. लिव्हिंग सोबर आपलं जे पुस्तक आहे त्या विषयावरती आपण बोलत आहोत. हा आजचा जो आहे तो भाग दुसरा आहे, बरोबर आहे. एक भाग मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. पहिल्या भागामध्ये जे काय आपण केलं त्याचा जरा गोषवारा घेऊया, कारण काही लोकांनी कदाचित पहिला न ऐकता डायरेक्ट दुसऱ्याला हात घातला असेल. तर पहिली गोष्ट म्हणजे हे महत्त्वाचं पुस्तक आहे, कारण ते आपल्याला दारू थांबवायला खूप उपयोगी पडतं. सर्वसाधारणपणे पुस्तकाबद्दल कपाळाला आठ्या पडतात, पण तसं करू नका, कारण त्याच्यामुळे तुमचंच नुकसान होणार आहे. पुस्तकाचा उपयोग होतो, बरोबर आहे. मतांतरं अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये किती असली तरी पण पुस्तकाचा उपयोग होतो. आता प्रश्न असा आहे, पुस्तक कुठं मिळेल? तर तुमच्या इंटरग्रुपच्या ऑफिसमध्ये मिळेल. इंटरग्रुपचं ऑफिस माहीत नसेल तर कुठे मोठा कार्यक्रम जेव्हा होतो अल्कोहोलिक्स अनोनिमसचा, तेव्हा इंटरग्रुप तिथे तुमच्या इथे हे लावतं, काय स्टॉल लावतं. आणि काहीच माहीत नसेल यातलं तर जवळचा एखादा जो सभासद असेल त्याला तुम्ही हे रिहॅबमधल्या मंडळींना उलट मी सांगेन की बाबा रे, तुमचा पेशंट रिहॅबमधनं बाहेर पडण्यापूर्वी ही पुस्तकाची कॉपी त्याच्या हातात द्या, किंवा तिथे तुमच्याकडे रिहॅबमध्ये तो ॲडमिट असताना त्याच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी त्याला समजावून सांगा की तो बाहेर जाऊन दारू पिणार आहे. त्याच्याकरता काय करायला पाहिजे हे इथे या पुस्तकात लिहिलेलं आहे. म्हणून मी याचा थंबनेल जो लावलेला आहे तो थांबलेली दारू पुरा सुरू न होण्याकरता हे आहे. तर हे पुस्तक कुठे मिळेल? तर इंटरग्रुपच्या ऑफिस मिळेल. बाहेर रस्त्यावरती किंवा मेडिकल आपलं बुक स्टॉलमध्ये हे पुस्तक मिळणार नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इंटरग्रुपच्या ऑफिसमध्ये GSO AAशी संबंधित असलेलं कुठलं तरी सर्व्हिस स्ट्रक्चरमधल्या ठिकाणी झालं आहे. साधारणपणे 100-1 रुपये किंमत आहे. वाचा पुस्तक, स्वतःच घेऊन वाचा, किंवा तुम्हालाकडे पैसे नसतील तर दुसऱ्या कोणाला तरी सांगा, तो तुम्हाला घेऊन देईल याची मला खात्री आहे. मागच्या भागामध्ये आपण आणखी पाहिलं ते असं की या पुस्तकामध्ये काय काय आहे ते आपण पाहिलं. तुम्हाला जर का पाहिजे असेल तर तुम्ही मागचा भाग ऐका, म्हणजे तुम्हाला डिटेल कळतील. याच्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, 11 प्रश्नांची उत्तरं. त्यामुळे ते आपण मागच्या वेळी पाहिलेलं. आणि 31 प्रकरणं ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यातलं एक प्रकरण जे होतं, प्रकरण 4, मद्यपाश हा कधीही बरा न होणारा कायमचा व घातक आजार आहे, ते मी मागच्या वेळी केलेलं आहे. आता ह्या वेळेला आपण या 30पैकी मी सिलेक्टेडच घेणार आहे आणि त्याच्यावरती चर्चा करणार आहे, त्याच्यावरती उहापोह करणार आहे, त्याच्यावर थोडेसे अनुभव कथन करणार आहे. आणि तुम्हाला आणि मला, हे काय तुम्हाला म्हणजे काय प्रबोधन नाही आहे, प्रवचन नाही आहे. अल्कोहोलिक उद्या उताना पडलेलं मी पण दारू पिऊ शकतो हे मला नक्की माहिती आहे. म्हणजे मी हे एवढं बोलतो आहे म्हणजे माझी PhD झाले, स्पेशलिस्ट आहे, मी काय दारू पिणार नाही अशातला भाग नाही. पण डॉक्टर बॉबनी सांगितलं, काल जी माझी आध्यात्मिक परिस्थिती होती, अवस्था होती, ती जर आज मी टिकवली तर मी आज दारू पिणार नाही, आणि आज करत आयुष्यभर दारू पिणार नाही. पण त्याच्यामध्ये जर का मी फांदाफुंदी केली तर मात्र मला दारू प्यावी लागणार. आणि त्याच्यामध्ये 3 साप मोठे सांगितलेले आहेत. एक साप आहे बाईचं लफडं, दुसरं साप आहे पैशाचे शॉर्टकट आणि लफडी, आणि तिसरं सांगितलेलं आहे तो म्हणजे सत्ता, 1 नंबर व्हायची खाज. मग ती अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये पण चालते. त्यामुळे हे सगळं तुम्हाला हळूहळू कळेल. तुम्ही जर नवागत असाल, नवीन सभासद असाल, तर सध्या तुमच्यापुढे मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे थांबलेली दारू थांबवून कशी ठेवायची. आणि त्याच्याकरता या पुस्तकामध्ये बऱ्याच आयडिया दिलेल्या आहेत. त्या आयडियांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मी माझी माहिती थोडक्यात सांगतो. 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली, 29व्या वर्षी Aमध्ये आलो, 11 वर्ष दारू प्यालो, धुलाई झाली. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा निरोप मला भिवंडी ग्रुपचे सभासद, फाउंडर मेंबर सुभाष के, माझे वडील आणि डॉक्टर श्रीकांत जोशी मानसोपचार तज्ज्ञ या तिघांच्या मदतीने मिळालेला आहे. आता माझं वय 64 आहे आणि मी 34 वर्ष 8 महिने दारूपासून दूर आहे. 2020 साली मी कामावरनं प्राध्यापक म्हणून रिटायर झालेलो आहे मुंबई विद्यापीठातून, विधी विभागातून, आणि अजूनही मी शिकवतो. आता माझं पहिलं लेक्चर पुन्हा सेमिस्टर 2चं 12 जुलैपासून सुरू होणार आहे.
आजची तारीख आहे 27 जून 2024. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि 12 जुलैला लेक्चर सुरू झाले की मग मात्र मी बिझी असल्यामुळे कदाचित मला रेकॉर्डिंग करता येणार नाही. म्हणून मी आता सध्या धपाधप दिवसात 2-2 रेकॉर्डिंग करतो आहे. त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे, हे माझ्यासाठी चाललेलं आहे. तुमचा त्याच्यात भले काय फायदा होणार असेल ते होऊ दे, त्याच्याबद्दल काय माझं म्हणणं नाही. पण हे सगळं मी माझ्यासाठी करतो, त्यातून मला आनंद मिळतो, त्यातून मला नवीन शिकायला मिळतं, माझा मेंदू चालू राहतो. अल्कोहोलिक अनोनिमसप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी करतो आहे असं मला वाटत राहतं. या सगळ्या गोष्टींकरती मी हे करतो आहे. चला पुस्तकाकडे वळूया. पान नंबर 7. तुमच्याकडे मराठी पुस्तक असेल तर पान नंबर 7 उघडा. धडा 3, प्रकरण 3, 24 तासांची योजना वापरणे. किंवा आपण 1 डे ॲट अ टाईम. आपल्या पुण्यामधले लोक 1 डे म्हणतात. 1 डे. मला बरेच दिवस 1 डे म्हणजे काय कळायचं नाही. मला वाटायचं वरती अनुस्वार आणि 1 डे, मुंडेचा भाऊ 1 डे असं काहीतरी आहे का काय. नंतर मला कळलं ते 1 डे म्हणजे ONE 1 आणि डे याचं ते 1 डे असं ते अपभ्रंश झालेलं होतं. तर 24 तासाची योजना वापरायची. अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये येण्यापूर्वी मी काय केलं, मी आईच्या डोक्यावरती हात ठेवला, शपथ घेतली आता आयुष्यात कधी पिणार नाही. देवाची तसबीर हातात घेतली किंवा देवावरती हात ठेवला, मूर्ती हातात घेतली आणि शपथ घेतली की मी आता परत कधी पिणार नाही. पण वस्तुस्थिती अशी होती की मी टाईट असायचो. पुन्हा 15 दिवसांनी टाईट होतं आणि बाकीचे लोक कपाळाला हात लावून बसायचे. अरे यांनी शपथ घेतली ना रे, परवा प्रतिज्ञा केली, काय झालं याचं. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की आमच्या शपथा आणि आमच्या प्रतिज्ञा दारू पित्या काळामध्ये भरपूर केलेल्या आहेत. प्रत्येकाने आपापला स्वतःचा आज रात्री झोपताना आठवायचा इतिहास की आपण किती प्रतिज्ञा घेतल्या, किती हे केल्या, शपथा घेतल्या आणि काय काय केलं, ते गंमत जम्मत दारू सोडण्यासाठी काय काय प्रयोग केले ते आठवायचं. मग अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आल्यानंतर मला कळलं मद्यपाश नावाचा आजार आहे. आपण मागच्या भागात बघितलं, मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी. सगळे दारू पिणारे दारुडे नव्हेत. आज जर 100 लोक दारू प्यायला लागले तर त्यातले 10 ते 12 लोक मरेपर्यंत दारुडे होतील असं डॉक्टर लोक आम्हाला सांगतात. आमच्याकडे कुठलाही स्टॅटिस्टिक्स नाही. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये फॉर्म भरून घेतला जात नाही, आडनाव विचारलं जात नाही, पैसे मागितले जात नाहीत. त्याच्यामुळे आमच्याकडे सगळं स्वातंत्र्य आहे अल्कोहोलिक अनोनिमस. एमध्ये आल्यानंतर मद्यपाश हा कायमचा आजार आहे असं मला कळलं. कधीही बरा न होणारा, सतत वाढत जाणारा, कुटुंबाला ग्रासणारा, अंतिम परिणाम 2 अकाली मृत्यू आणि वेडेपण असं मीटिंगमध्ये मी वारंवार ऐकलेलं आहे. माझ्या लहानपणी तर फार सांगायचे आणि स्पेशलिस्ट असायचे बरं का, रोग सांगणारे. म्हणजे ज्याची धुलाई जास्त झालेली आहे आणि जो आता बरीच वर्ष दारूपासून दूर आहे अशी माणसं माझ्या लहानपणी रोग सांगायची. त्याच्या मला कळलं आजार, मद्यपाश हा आजार आहे. मला झाला आहे की नाही ठरवण्याकरता मला स्वातंत्र्य दिलेलं आहे. 20 प्रश्न वाचून मी ठरवलेलं आहे आणि काही वेळा 20 प्रश्न वाचायची पण गरज नव्हती, इतकी आम्ही आमची धुलाई करून घेतलेली होती आणि मार्ग शोधत होतो पण मार्ग काही सापडत नव्हतं. त्या अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आल्यानंतर दारू बंद करण्याकरता काय करायला पाहिजे, तर फक्त आजचा दिवस दारू प्यायची नाही. आता फक्त आजचा दिवसच का बुवा, तर गमती जमती आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे आम्ही आता स्वतःहून ठरवतो आहे बरं का, 24 तास प्यायची नाही म्हणून किंवा आजचा दिवस प्यायची नाही. पूर्वी कसं असायचं, लोक जबरदस्ती गचंडी धरून घे शपथ, अमुक कर तमुक कर वगैरे, पोराच्या डोक्यावर हात ठेव, हे कर ते कर. आता मात्र आम्ही स्वतःशीच वचनबद्ध आहोत आणि आम्हाला आता कळलेलं आहे अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आल्यावर. तुम्ही आजूबाजूला स्लिप झालेले मेंबर बघता, परत आलेल्याची कशी धुलाई झालेली असते तो स्वतःच्या अनुभवातून सांगत असता. त्याच्यामुळे आता आम्हाला कळलेलं आहे की हे जे काय सगळं चाललेलं आहे ते माझ्या आरोग्यासाठी आणि माझ्या आयुष्यासाठी चाललेलं आहे. हे काय हलका फुलका जोक चाललेलं नाही, तर हे माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण आमच्यातल्या बऱ्याच लोकांना डॉक्टरनी सांगितलं होतं अरे पिशील तर मरशील भडव्या, तरी पण आम्ही पित राहिलो. आम्हाला जिवंत राहायची सुद्धा शुद्ध नसायची. त्या भिंतीवरच्या पालीला तुम्ही छुप केलं ना तर ती शेपूट तोडते आणि पळून जाते जीवाच्या आकंताने. कुत्र्याला मारला एक फटका तर कुई 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 करत पळून जातं. आणि आम्हाला सांगायचे लोक अरे अशी, त्या आमचे विश्वनाथ गुरुजी माझे स्पॉन्सर होते, ते सांगायचे माझी आंटी जी होती जी दारू प्यायला तिथे जायचा तिथे डोंबिवलीला, ती सांगायची अरे मास्तर, ते मास्तर होते, तू इथे किती वर्ष झाली दारू पितोय? बरीच वर्ष झाली. मी त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यात जी दारू ठेवते की नाही हातभट्टीची,
त्या भांड्याला भोकं पडतात आणि ते भांडं मला बदलायला लागतं, पातेली जी असतात ती बदलायला लागतं. तू एवढी दारू पितो एवढी वर्ष, तुझ्या आतड्याचं काय रे झालं असेल? गुरुजी म्हणाले ते आतड्याच्या नंतर बघू, तू पहिले प्यायला दे मला, पहिला पावशेर दे, मग पुढचं बघतो. तर आम्हाला लोकांनी जाणीव करून दिली, अरे हे पिशील तर मरशील. तरी पण आम्हाला काय जमत नव्हतं आणि थांबवायची असेल तर आम्ही शपथा घ्यायचो. एमध्ये आल्यानंतर कळलं की 24 तासांचा कार्यक्रम हा एकदम लवचिक आहे. म्हणजे काय तर कधी पण सुरू करता येतो. म्हणजे रात्री 12ला सुरू करा, सकाळी 7ला सुरू केला, आत्ता उतरली संध्याकाळी 6 वाजता सुरू करा, काही प्रॉब्लेम. आणि 24 तासाचे पण तुकडे करू शकता तुम्ही. काही मिनिटांसाठी जेवायला बसेपर्यंत, जेवण झाल्यानंतर झोपेपर्यंत असं सतत त्याचं रिन्युअल करत राहायचं, नूतनीकरण करत राहायचं आणि मग ती प्रतिज्ञा आमच्या उपयोगी पडते. हे मला अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर तत्त्व कळलं. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की एक म्हणजे इथे आम्ही प्रतिज्ञा काही करत नाही. दुसरं म्हणजे आम्ही आपलं भविष्यकाळाबद्दल बोलत नाही. आता जिंदगीभर जारू नाही पेगा, पोरगा 5 वर्षाचा होईपर्यंत पिणार नाही, हे असलं काय नसतं. आम्ही 24 तासाबद्दल बोलतो, त्याच्यामुळे आम्ही वर्तमान काळाबद्दल बोलतो. दुसरी गोष्ट 24 तास कुठे पण सुरू करू शकतो, सकाळी 7ला रात्री 7ला 24 तासाचे तुकडे करू शकतो, 24 तासाचा रिन्यू करू शकतो. आणि काही दिवसानंतर तुमचे 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर जर तुमची इच्छा असेल आणि तुमच्या स्पॉन्सरबरोबर तुम्ही स्पॉन्सर घ्या बरं का, इनिशियल स्पॉन्सर म्हणजे मार्गदर्शक. दिस प्रोग्राम इज स्पॉन्सर्ड बाय, तो स्पॉन्सर नव्हे, हा मार्गदर्शक आहे ज्याला दारूपासून दूर राहण्याची तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे असा माणूस आहे. तुमच्या आजूबाजूला तो तुम्हाला आवडेल तो घ्या. सगळ्यात सोपी आयडिया, तुम्ही 10 ए मेंबरला ओळखत असाल, प्रत्येकाला विचार दे भाऊ मला स्पॉन्सर घ्यायचा, कोणाला घेऊ, जरा 2-3 नावं सांग बघू. प्रत्येकाने 3 नावं सांगितली की दायत्री 30 नावं जमा होतील. एखादं नाव त्या सगळ्या लोकांनी सांगितलं असेल, अरे हा जाम भारी, 8-10 लोकांनी सांगितलं असेल, पण तुमच्याकडे 10-15 नावं आरामात तयार होणार. त्यातला तुम्हाला जो हवा त्याच्याकडे तुम्ही जा आणि त्याला सांगा मला माझा स्पॉन्सर व्हाल का? तो काय सांगेल, होय किंवा नाही. होय सांगितलं तर प्रश्न मिटला, नाही सांगितलं तर त्यालाच विचारतो, कारण सांगेल माझ्याकडे माझी तब्येत नाही बरोबर, माझ्याकडे बरेच लोक आहेत, अमुक तमुक. त्याच्यामुळे अशा वेळेला त्याला सांगायचं, बाबा मग कोणाकडे जाऊ सांग, तो दुसरं नाव सांगेल. म्हणजे तुमच्या यादीमध्ये आणखी एक नाव ॲड झालं किंवा तो 2-3 नावं सांगेल, याच्यातलं कुठलं तुला पटेल त्याच्याकडे जा. त्याच्यामुळे एमध्ये आल्यानंतर दारूच्या व्यतिरिक्त आम्हाला आणखी अचानक बऱ्याच स्टेपनी असतात. जुगार असतो, चहा असतो, तंबाखू असतो, आणखी काय लफडी असतात, भांडण करायचं असतं. ते या सगळ्याला मी आजचा दिवस या तत्त्वावरती 24 तासाच्या तत्त्वावरती थांबवू शकतो. आलं लक्षात? त्याच्यामुळे हा झाला ह्या प्रश्नाचा, तिसऱ्या प्रश्नाची चर्चा. आता मी जाणार आहे डायरेक्ट 29व्या प्रश्नावरती, पान नंबर 118. मी प्राधान्यक्रम माझ्या परीने लावला बरं का. मी जेव्हा नवीन होतो तेव्हा मला यातल्या ज्या आवडलेल्या गोष्टी आहेत आणि आज मला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींकडे मी जातो आहे, लाईनीत मी जात नाही आहे. आता मी बोलणार आहे, तुमच्याकडे पुस्तक असेल तर उघडा, धडा 29वा, पान नंबर 118. AA सभांना हजर राहणे. तुमच्या लक्षात येईल की मीटिंगला जाण्याला पर्याय नाही. मी 2 A मेंबरबरोबर बोलतो, गप्पा मारतो, हा मीटिंगला पर्याय नाही. आणि मीटिंग म्हणजे आमचे अरुणभाई नेहमी सांगतात की 2 प्रार्थनांच्या मध्ये चालते ती मीटिंग. ह्या 2 प्रार्थनांच्या मध्ये उठून बाहेर जायचं नाही. हागायला, मुतायला, तंबाखू खायला अजिबात उठायचं नाही. आमचे नवप्रकाश समूह ठाण्यामध्ये होतं तेव्हा म्हणे आमचे जुने लोक सांगतात, ते प्रकाश नायर असायचा, वारले बिचारे, ते आता फाउंडर मेंबर होते नवप्रकाश ठाणेचे. ते कोणी उठला की त्याला बाहेर येऊन धरायचे. ते म्हणायचे अड्डे पे उठतात घ्या, अड्डे पे बरोबर बैठतात ना, इधर काय को उठतात, बट चल ज्यादा शानाबत बन. किंवा घड्याळाकडे बघितलं तरी पण ते ओरडायचे. त्यामुळे मीटिंगमध्ये कसं जायचं तर पहिली गोष्ट म्हणजे मीटिंगला वेळेवर जायचं. 5 मिनटं आधी गेलं तर काय बिघडत नाही. मीटिंग संपल्यानंतर कोणाचे तरी बोलायचं, असं डायरेक्ट आपण लॉर्ड फॉकलंड असल्यासारखं तिथनं उठून चालू नाही पडायचं. पिक्चर संपला, डोअर कीपर गेला तेल लावत, बाकी गेले तेल लावत, आम्ही पडतो बाहेर, तसं नाही करायचं. कोणाशी तरी बोलायचं. कोणीतरी नवीन माणूस, जुना माणूस असेल तर तुमच्या खांद्यावर हात टाकेल. तुम्ही स्वतःहून कोणाची तरी ओळख करून घ्या. जो चेअरमन असेल त्याला जाऊन भेटा. त्याच्यामुळे मीटिंगला जायचं असेल तर मीटिंगच्या आधी वेळेवर पोचायचं, मीटिंग संपेपर्यंत थांबायचं, मीटिंग सुरू असताना मध्ये उठायचं नाही. नवीन सभासदाला सर्व्हिस करायची फार लय खुजली असते,
आणि आम्ही सगळे स्वार्थी लोक आहोत. त्याच्यामुळे ओल्ड टायमरला चहा वाटायचा कंटाळा येतो, म्हणून ते काय करतात, नवीन सभासद हिरिरीने पुढे आला की मग तो चहा वाटायला लागतो, तो चहाचे रिकामे ग्लास घेऊन जातो, आणखी काय वाढदिवस असेल तर रिकाम्या पिशव्या गोळा करतो. हे धंदे पहिल्या दोन वर्षामध्ये नवीन सभासदांनी अजिबात करायचे नाहीत. ओल्ड टायमरने त्यांना थांबवलं पाहिजे की बाबा रे तू ऐक. आणि बरेचसे लोक असं करतात. तर एच्या सभासदात कशाला जायचं, तर यू डोंट हॅव टू जॉईन एनिथिंग. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मिटिंगला गेल्यानंतर तुम्हाला जॉईन नाही व्हायचं, तुम्ही स्वखुशीने आनंदाने तिथे जातात. अड्ड्यावरती आपण एवढंसं थोबाड करून बसलेलं असायचं, कोण पाचतो का रे बाबा, कोणी येतो का रे बाबा, कोण बोलत नाही माझ्याशी, ही आंटी मला देत नाही, असे असंख्य दर्दे नाक आपल्याकडे होते. आता मात्र आम्ही आनंदी आहोत, त्याच्यामुळे कशालाही जाऊन मिळण्याची गरज नाही. यू डोंट हॅव टू जॉईन अल्कोहोलिक्स अनॉनिमस. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल त्या दिवशी सुरुवात. आणि याच्यामध्ये गंमत ह्या पुस्तकावरती माझ्या होमग्रुपमध्ये एकता ग्रुप दादर राजा शिवाजी विद्यालय, आता तो बंद पडला कारण आम्ही सगळेच जण वेगवेगळ्या दिशेला राहायला गेलो, त्याच्यामुळे तिथे मिटिंग चालवायला कोण नाही, त्यामुळे ती करोनानंतर मिटिंग रिवाईव्ह झालीच नाही. तिथे आम्ही एका आठवड्याला एक विषय किंवा असं घेऊन चर्चा करायचो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या अनुभवातनं आणखी मी इथे माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. मी एकटा नाही, मी मिटिंगमध्ये रडलेलो आहे. इथे फ्रिक्वेन्सी मॅच होते, म्हणजे एकमेकांबद्दल आपल्याला बरं वाटतं की अरे याला भेटलं पाहिजे, अरे हा जाम भारी माणूस आहे. इथं सुरक्षित वाटते, इथं ईश्वराचे अस्तित्व जाणवते, इथे आश्चर्य लक्षात येते. हे अशा असंख्य गोष्टी ह्या मीटिंगमध्ये होत असतात. बरोबर आहे. त्यामुळे मीटिंगला जायचं, तिथे आनंदी वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होते. मीटिंगचे प्रकार आहेत बरं का, तुम्हाला सगळ्या सुरुवातीला कळलं नाही तरी हरकत नाही. एक असते ती म्हणजे नवागताची सभा, म्हणजे त्याच्यामध्ये टिपिकल 1 वर्षाच्या आतले लोक शेअरिंग करतात, कोणीतरी ओल्ड टायमर असतो तो रोग सांगतो, त्याच्यानंतर प्रश्नोत्तरं असतात. ही एक प्रकारची सभा असते खास नवीन माणसासाठी. दुसरी असते ओपन मीटिंग, जिथे कुणी येऊन बसू शकतो, मग तो दारुडे असो किंवा नसो, त्याला शंका आहे किंवा नॉन अल्कोहोलिक येऊन बसतात. हे हल्ली BMS वगैरे जे सब्जेक्ट आहेत त्यांना काहीतरी प्रोजेक्ट असतो, त्याच्यात 1-2 प्रोजेक्ट घेतला द अल्कोहोलिक्स अनॉनिमस वगैरे, तर ते येऊन बसतात. असे अनेक लोक येऊन बसतात ओपन मीटिंगमध्ये. त्याच्यानंतर ह्या मीटिंगमध्ये प्रत्येक सदस्य गंमत अशी आहे की आणखी तिसरी जी असते ती बंद मीटिंग, म्हणजे फक्त दारुड्यांसाठी, जिथे मग सगळं अगदी मोकळं वाटतं, कॉन्फिडेन्शियल बोलतो आपण, ते तिथेच ठेवायचं असतं. सगळेजण आपली स्वतःची चड्डी काढून एकमेकांना दाखवत असतात. त्याच्यामुळे सगळ्यांनीच चड्डी काढल्यानंतर सगळ्यांचंच बघितल्यानंतर प्रत्येकाच्या आतल्या ज्या गोष्टी आहेत त्या माहीत पडल्या की त्या बाहेर जाऊन सांगायच्या नसतात. त्याच्यानंतर पायऱ्यांची सभा असते, स्पीकर मीटिंग असते, अल्कॅथॉन असते, नाईट विजिल असते. त्याच्यामुळे हे करा. आजचा दिवस नका करू इथे, ताई आजचा दिवस इथे झाडू नका, तुम्ही इथून जा, काही करू नका, मला एकट्याला सोडा, इकडे येऊ नका अजिबात, जा तिकडे. आमच्या घरामध्ये त्या बाई आहेत, त्या झाडं लॉट करायला, त्यांना मी सांगितलं प्रश्न विचारू नका, तुम्ही जा तिकडे. हां सॉरी तुम्हाला मी मध्ये डिस्टर्बन्स झालं. च्या मीटिंग कशा प्रकारच्या आहेत, तर ते 4-5 प्रकार सांगितले. बिझनेस मीटिंग असते, कामकाजाची सभा, म्हणजे त्याच्यामध्ये मग फक्त आणि मग तिथे आम्ही मारामाऱ्या वगैरे पण करतो हां, का एकमेकांना शिव्या देतो, अरे जाबे, आणि मग नंतर गळ्यात गळे बाहेर पण घालून पडतो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग असतात. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये ओपन मीटिंग चालतात. कधीतरी 4थ्या पायरीवर वर्कशॉप वगैरे असेल तेव्हा ते फक्त क्लोज मीटिंग असते, नाही तर मीटिंग. आता मीटिंगमध्ये गेल्यानंतर आणखी एक गंमत अशी असते की तिथे तुम्हाला तो म्हणतो की मानसिक शांतता मिळते. मी पान नंबर 122वर वाचतो आहे, पान नंबर परिच्छेद 4. त्या व्यक्तीला काही मानसिक शांतता, समाधान, समस्यांची उत्तरे, जगण्याची उर्मी, आत्मिक बळ मिळालेले असते आणि मध्यपाशातील वेदनांची जी सतत आठवण होत जाते ते सांगतात. प्रत्येक सभासद आपण BWने आपल्याला सांगितले, वी शेअर आवर होप, स्ट्रेंथ अँड एक्सपिरियन्स. दारू पिण्यापूर्वी कसे होतो, पिताना काय झालं आणि आता कसे आहोत, अशा 3 गोष्टी सांगायच्या. आता तुम्हाला जर का अनुभव कथन करायला सांगितलं तर 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 गंमत आहे. काही आता कसे आहे, माझ्यासारखे जास्त शहाणे असतात किंवा जो मास्तरचा पोरगा आहे आणि मास्तरकीच करतो,
त्याला ते पोपटला लगेच बरं वाटतं. काही लोकांना जरा भीती वाटते, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे काय करायचं, एक तर पहिली गोष्ट म्हणजे हळूच जाऊन आधी त्या चेअरमनला सांगायचं की आज माझा घसा बसलेला आहे, मला काय बोलायचं नाही आहे. पण दुसरं काय दुखत असेल आणि त्याला सांगितलं तर तो फटकवतो. तो म्हणतो अरे चेअर हे करायचं जे आहे, शेअरिंग करायचं आहे ते तोंडाने करायचं आहे, तुझा खांदा दुखतो त्याचा काय संबंध आहे, शेअरिंग कर बिंदास, काय होत नाही. सुरुवातीला जेवढे तुम्ही मोकळे व्हाल, दनादन शेअरिंग कराल, जरा फक्त बंधन पाळायचं. बाईची लफडी वगैरे असतील तर ते समोर माणसं बघून सांगायचं. कोणी नवीन माणूस एखादा बायकोला घेऊन आला असेल तर त्यांच्यासमोर सांगायचं नाही. त्यामुळे शेअरिंग कसं करावं हा एक वेगळा विषय आहे, त्याच्यावरती पण मी कधीतरी एक व्हिडिओ करणार आहे, काय काळजी करू नका. माझ्या अनुभवातनं मी सांगणार आहे. आणि मीटिंग करायला फार खर्च लागत नाही. अर्थात मुंबईमध्ये तर असंख्य मीटिंग आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये बऱ्याच मीटिंग आहेत. तुम्हाला जायला पैसे नसतील आणि फार लांब असेल तर कुठल्या तरी सभासदाला फोन करा. तुमच्या जवळचा कोणीतरी जो जाणार असतो तो तुम्हाला मोटरसायकलवरती घेऊन जातो, बरोबर आहे. त्याच्यामुळे असं तुम्ही करू शकता. दुसरी गंमत अशी आहे की याच्यामध्ये आणखी लिहिलेलं आहे की मीटिंगमध्ये आनंद मिळते. आता मीटिंग आयुष्यभर करायच्या का, तर हो, पण त्याचा डोक्यावरती बोजा घ्यायचा नाही. फक्त 1 डे ॲट अ टाईम मी मीटिंगला जातो एवढंच ठरवायचं. मग हळूहळू पुस्तकात लिहिलेलं आहे की आमची सभांमधली रुची वाढत जाते, आम्हाला नवीन मित्र मिळतात. त्याच्यामुळे आम्ही आता किती मीटिंग करायच्या, आठवड्यातली रोज मीटिंग करायची का की आठवड्यात, ज्याचं त्याचा प्रश्न आहे. आता पोट साफ करायचं औषध असतं की नाही, त्याच्यामुळे ते कोणाला 1 चमचा लागतं, कोणाला 4 चमचे लागतं, ते तुमचं तुम्ही ठरवायचं. आणि नवीन सभासद असताना पहिल्या वर्षभरात जास्तीत जास्त मीटिंग करा, कारण नंतर तुम्ही खूप कामामध्ये बिझी होणार आहात. जबाबदाऱ्या ज्या इतके दिवस घेतलेल्या नव्हत्या त्या घ्यायला लागतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेळ कमी मिळणार आहे. म्हणून आत्ता भरपूर वेळ काढा. घरकाम, मीटिंग 3 गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही परत 1 मिनिट जरा आपण बोलत आहोत अल्कोहोलिक समस्या मीटिंग किती दिवस करायच्या, किती करायच्या, कुठल्या प्रकारच्या करायच्या, अनेक प्रश्न आहेत. पण ह्या प्रश्नांची उत्तरं ह्या धड्यामध्ये दिलेली आहेत. आम्हाला अनेक प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. एक प्रकार त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे किती प्रकारच्या मीटिंग आहेत. दुसरं त्यांनी ह्याच्यात सांगितलेलं आहे की किती दिवस मीटिंगला जायचं आहे. आणि तिसरं त्यांनी सांगितलेलं आहे की आर्थिक प्रश्न हे स्वतः कोणती वर्ग, तर मी किटी बॉक्समध्ये आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे पैसे टाकायचे. आणि आज जरी नसले पैसे ना तरी नंतर पैसे टाकता येतील, काय काळजी नाही. जेव्हा पैसे येतील तेव्हा मात्र चिंगूसगिरी करायची नाही. आलं लक्षात. आत्ता तुमच्याकडे जर आर्थिक परिस्थिती नसेल तर पैसे टाकू नका, पण आर्थिक परिस्थिती जेव्हा येईल तेव्हा मात्र आठवळा आपण पैसे टाकलेले नाही आहेत ते म्हणून. त्यामुळे ते तुम्ही जर आठवलं तर तुमच्या लक्षात येईल. ओके, हा झाला पान नंबर 118 वरचा धडा. आता आपण जाणार आहोत पान नंबर 108 वरती, बरं का. 108 वरती धडा 27 आहे, जुन्या कल्पना सोडून देणे. आता जुन्या कल्पना म्हणजे कुठल्या, बऱ्याच जुन्या कल्पना आहेत आमच्या डोक्यांमध्ये, बरोबर आहे. जुने विचार, जुन्या कल्पना, जुन्या सवयी. जेवल्यानंतर प्यालं तर काय होत नाही, अमुक आहे तमुक आहे, ह्या प्रकारची प्यालो तर काय होत नाही, त्या प्रकारची प्यालो तर कमी चढते कमी उतरते, लोकांना कळत नाही. हे असे असंख्य गोष्टी आपण केलेल्या आहेत. त्याच्या अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये मीटिंगला आल्यानंतर पान नंबर 108 मराठी पुस्तक सांगतं की आमच्या जुन्या विचारांच्या सवयी आम्हाला खाली खेचतात. त्याच्यामुळे त्या जुन्या विचारांना, जुन्या कल्पनांना पकडून राहायचं नाही, खुलं मन ठेवायचं. खुलं मन याचा अर्थ काय, तर नवीन एखादी आयडिया सांगितली की आम्हाला ती कधीच पटलेली नाही, आम्ही म्हणायचो नाही नाही वर्षानुवर्ष मी जे करत आलेले, ज्या पद्धतीने करत आले त्याच पद्धतीने करणार. त्याच्यामुळे असं करायचं नाही. म्हणून अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर कळलं की सामाजिक समारंभामध्ये पिणं हे गरजेचं आहे. अरे मग मी त्यांच्यामध्ये कसा काय जाऊ, अरे तिथे हजारो लोक न पिता बसलेले असतात, तुम्हाला माहीत नाही, कारण तुम्हाला फक्त पिणाऱ्यांच्यातच इंटरेस्ट होता. तर जगामध्ये कितीतरी न पिणारे लोक आहेत. त्याच्यामुळे
एमध्ये आल्यानंतर जुन्या कल्पना, मग मी पार्टीला कसं जाऊ, मग मी एकटाच जाऊ का, मग ते लोक माझ्याबद्दल काय बोलतील. त्याच्यामुळे एमध्ये आल्यानंतर आमच्या लक्षात येतं की आमचं पिणं म्हणजे झिंगणं आहे आणि झिंगणं म्हणजे तो पदार्थ जास्त प्रमाणात घेतला आणि मग त्याच्यातून अनेक समस्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, अस्तित्वाशी निगडीत असलेल्या अशा असंख्य गोष्टी सुरू होतात. आणि पिण्याने काय झालं याच्यावर करण्याऐवजी पिण्यामुळे काही लोकांचे काय होते ते बघायचं. एमध्ये आल्यानंतर हा जेव्हा आम्ही विचार करतो की जुन्या कल्पना, तर स्वतःमधील आजार ओळखायचा. इतके दिवस आम्हाला कोणीही मद्यपाश आजार सांगितलेला नाही. त्याच्यामुळे एमध्ये आल्यानंतर जास्तीत जास्त वेळा काळजीपूर्वक अगदी पहिल्या बाकावर बसायचं, शेवटच्या बाकावर कधी बसायचं नाही. आमचे अरुणबाई सांगतात पहिल्या 3 रांगांमध्ये बसायचं. त्याच्यामुळे टिवल्या बावल्या करता येत नाहीत. कोणी बाजूच्या कानात बोलायला लागला तर त्याला सांगायचं हे थांब मी ऐकतोय नंतर बोलूया आपण. मी इथे माझे पैसे खर्च करून वेळ घालून आणि एनर्जी घालून इथे आलेलं आहे, तर ते मीटिंग ऐकण्यासाठी आलेलं आहे. तुझं काय शंका आहे ते नंतर बोलू आपण बाबा. मला अनेक वेळा असं पुण्यामधल्या एका ओल्ड टायमरने मला सांगितलं होतं, जो माझा साध्य आपलं हे आहे स्पॉन्सर आमचा एकच होता, पण मी त्याला नम्रपणे सांगितलं की बाबा रे तुझ्याशी मी नंतर फोनवर बोलेन, पण मी मीटिंग सोडून काय बाहेर येणार नाही. मी मुंबईन इथे तंगडतोड करून पुण्याला आलेलो आहे आणि सटीसामाशी मी येऊ शकतो, माझ्याकडे काय तेवढे पैसे नाहीत, तर मी आता मीटिंगला आलेलो आहे, तर मी मीटिंग ऐकतो, तुझ्याशी बोलण्यासाठी मी बाहेर येणार नाही. त्यामुळे मीटिंगमधनं बाहेर जायचं नाही. स्वतःमधील आजार ओळखायचा. आम्हाला ह्या जुन्या कल्पनांचे ओझे उतरवलेले आहे. उदाहरणार्थ आता गोष्टी लपवून ठेवणे आणि प्रामाणिकपणा. अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर लपून ठेवायच्याऐवजी प्रामाणिकपणा, खुलं मन ठेवायचं. चुकलं असेल आपलं तर कबूल करायचं, आडमोठेपणा करायचा नाही. इच्छाशक्तीवर मी दारू सोडू शकतो ही माझी जुनी कल्पना बंद करायची. त्याच्यानंतर माझा मी एकटा कधी पण बंद करू शकतो, कधी पण चालू करू शकतो, हे डायलॉग सगळे आपण मारून झालेले आहेत. त्याच्यामुळे स्वतःचा आजार ओळखला तर तुम्हाला एका आनंदी आणि निरोगी नवजीवनाकडे वाटचाल करता येईल. हे झालं पान नंबर 108 वरचा 28वा धडा. आता पुन्हा 128 बरं 128 वरती जायचं. मी नोटेशन करून ठेवलेलं आहे. 128 वर धडा 30वा आहे. 12 पायऱ्यांचा वापर करणे, ट्राईंग द 12 स्टेप्स. बरोबर आहे. अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यावर आपल्याला आजार कळला, त्या आजारावरती उपाययोजना म्हणून ह्या 12 पायऱ्या दिलेल्या आहेत आणि ह्या 12 गोळ्या आहेत असं समजायचं. सगळ्या 12 गोळ्या घेतल्या पाहिजेत, पण सगळ्या आजच घेतल्या पाहिजेत असा अट्टास नाही. पहिली पायरीमध्ये हतबलता आणि अस्ताव्यस्तता, दुसऱ्या पायरीमध्ये उच्च शक्ती, तिसऱ्या पायरीमध्ये देव. ह्या सगळ्या डोक्यात करायच्या पायऱ्या आहेत. कृती करायची पायरी आहे ती 4वी, 9वी, 11वी, 12वी. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपण माहिती करून घ्यायची. आणि अल्कोहोलिक सनसमध्ये मतांतरे आहेत, फुकट सल्लागार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ज्या माणसाबरोबर असाल त्याला जे काही मत असेल ते तुमच्यावर तो लादायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणी सांगितलं की पायऱ्या बिऱ्या काय घ्यायची गरज नाही, आम्ही नाही घेतल्या तर काय बिघडतं, तर हे पुस्तक उघडायचं आणि पान नंबर 128 वर त्याला दाखवायचं. हे बाबा ह्याच्यामध्ये लिहिलं आहे ते खरं का तू बोलतोस ते खरं. मग कधी घ्यायच्या पायऱ्या असा प्रश्न असतो. कधी घ्यायच्या पायऱ्या? 90 दिवस झाल्यानंतर पायऱ्या घेऊ शकता. आलं लक्षात तुम्ही? त्याच्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. मग लोक तुम्हाला सांगतील अरे असे तुझ्यासारखे पायऱ्या घेतलेले आम्ही प्यालेले पाहिलेले आहेत. असं हजारामधल्या 2 माणसांच्या बाबतीत झालं असेल तर ते 2च माणसांचं उदाहरण देऊन तुम्हाला घाबरवतील. तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. स्पॉन्सर घ्या आणि स्पॉन्सरच्या मदतीने पायऱ्या घ्यायला सुरुवात करा. त्या स्पॉन्सरला विचारायचं तू बाबा 4थी पायरी घेतलेली. इनिशियल स्पॉन्सर म्हणजे सुरुवातीचा स्पॉन्सर वेगळा आणि 12 पायऱ्यांसाठीचा स्पॉन्सर वेगळा. त्याच्यामुळे तुम्ही त्याला विचारायचं की बाबा रे काय करणार आहेस तू, मी 4थी पायरी लिहायचा विचार करतो आहे, त्याच्यामुळे तू मला मार्गदर्शन करशील का, तू घेतलेली आहेस का. तर 12 पायऱ्यांचा विचार करताना आपल्याला बघायला लागतं की प्रत्येकाने दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम म्हणून मद्यमुक्तता आहे. त्याच्यामुळे ह्या 12 पायऱ्यांमध्ये आम्ही काय करत असतो, पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे BLWनी दुसऱ्या मद्यपान दारुड्यांबरोबर काम करणे याहून अधिक खात्रीचा मार्ग नाही. 12वी पायरी म्हणजे दुसऱ्याला मदत करणे. बरं का, दुसऱ्याला मदत केल्यास मी दारूपासून दूर राहतो. त्याच्यामुळे
हा धडा जो आहे तो 12व्या पायरीबद्दल नाही, हा धडा जो आहे सगळा 12 पायऱ्या घ्यायच्या. 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तक आहे आपलं, त्याच्यामध्ये तो म्हणतो 2 पायऱ्यांवरून 12 पायऱ्या. 2 पायऱ्या म्हणजे कुठली? पहिली पायरी अर्धी हातबल आहे दारूपुढे, आणि 12वी पायरीतला 1/3 भाग जे मला मिळाले ते दुसऱ्याला द्यायचं, म्हणजे संदेश वहनाचा कार्यक्रम. त्याच्यामध्ये बिग बुकमध्ये एक स्वतंत्र चॅप्टर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सभासदाकडे जबरदस्त इच्छाशक्ती असते, पण ती इच्छाशक्ती बंद करण्यासाठी वापरायला लागते, आणि त्याच्याकरता 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेण्यासाठी सुद्धा इच्छाशक्ती लागते. बरेच सभासद स्वार्थी अहंकारी असतात असं मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात. त्याच्यामुळे कोणाबरोबर स्टिक टू द विनर्स अशी एक अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये स्लोगन आहे, घोषवाक्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इतरांशी सुसंवाद साधणे हा सुधारणेचा मार्ग आहे. तर 12 पायऱ्यांबद्दल मी जास्त काय बोलणार नाही. या पुस्तकातून तुम्हाला उमेद मिळते. इथे न मांडलेल्या नव्या कल्पना तुम्हाला स्वतःला सुचतील, आणि आमच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत. त्या नवीन नवीन आयडियाज असतील. जीवनातील चढ उतारांना स्वच्छ डोक्याने आणि स्थिर हृदयाने सामोरे जाताना जो आनंद आणि समाधान मिळतो तो फुकटच्या 2 क्वार्टर प्याल्याने सुद्धा मिळणार नाही. म्हणून 12 पायऱ्या घ्यायच्या आहेत. आता राहिलं, मी परत जातो पान नंबर 56. अरे मम्मा ह्या आजच्या भागामध्ये हे पूर्ण करू शकतो का? बहुतेक करतो मी, काय हरकत नाही. पान नंबर 56वरती मी जातो आता, आणि 56वरती वाचतो धडा 15वा. राग आणि चीड यांवर नियंत्रण ठेवले. आयला रागाने आमचा सत्यानाश केलेला आहे. आता दातावर नाही म्हणून नाही तर तुला दाखवला असता, असा डायलॉग तुमच्यापैकी किती लोकांनी मारला आहे माहीत नाही. मी मारलेला आहे. त्याच्यामुळे मला भांडायचं असेल तर मला दारू लागते. मला राग आल्यानंतर त्याची वाट लावायची असेल तर दारू लागते. आणि म्हणून मला राग आणि चीड, खुन्नस या भावना फार जपून करायला लागतं. हा विषय महत्त्वाचा आहे. आमच्यापैकी अनेक लोक BLWने बिग बुकमध्ये आणि 12x12मध्ये दोन्ही ठिकाणी म्हटलेलं आहे की खुन्नस हा आमचा सर्वात मोठा शत्रू आहे, आणि त्यांनी आमची धुलाई केलेली आहे. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर कोणाशी भांडणार मी? मेंबरशी भांडू शकतो, घरातल्या लोकांशी भांडू शकतो, कामावरच्या लोकांशी भांडू शकतो, आणि समाजातल्या कुठल्याही तो कंडक्टरशी भांडू शकतो, पोलिसाशी भांडू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला धर्माने आणि तत्त्वज्ञानाने आग्रहपूर्वक सांगितलेलं असतं की बाबा रे आनंदाने जगा, रागापासून दूर राहा. पण तेव्हा आम्हाला त्या रागाचा किती धोका आहे ते तेव्हा कळलं नव्हतं. बरोबर आहे. आणि आम्हाला नेहमीच प्याल्यावर राग व्यक्त करता येतो, न पिता राग व्यक्त करता येत नाही. तर राग आणि दारू यांची फार जवळचा संबंध आहे. धर्म सांगतो रागावू नका, आनंदी राहा, पण ते कसं करायचं ते आम्हाला माहीत नव्हतं. राग कसा व्यक्त होतो? इतरांना दुखावण्याची इच्छा होते, सहनशीलता नसते, दुसऱ्याचे दोष काढण्याची वृत्ती असते. त्याच्यामुळे आता आम्हाला कळलेलं आहे की माझा राग मलाच ठार करणार आहे. त्याच्यामुळे शत्रुत्व, असूया, खुन्नस या गोष्टी मी जर केल्या तर माझी दारू पिण्याची इच्छा जागृत होणार आहे. आणि म्हणून राग कसा आकार घेतो तर ते ह्या पुस्तकात पान नंबर 58वर दिले. पहिलं दिलं आहे असहनशीलता. अरे मला बघितलं ना की मग डोकं फिरतं यार चायला, त्याच्यामुळे त्याला सहन करायला शिकलं पाहिजे. दुसरं अनादर. अबे यार तेरे जैसे बहुत देखे, चल हवा आने दे. दुसऱ्याचा आदर नसणे. तिसरं आहे हेवा, असूया. आईला तुम्ही 2 नंबरचे धंदे करता म्हणून तुमच्याकडे पैसे आलेत, आम्हाला काय माहीत नाही का? असे करून अरे बाबा त्याला देवाने दिले, तुझं तू बघ, त्याचं तो बघेल, काय लफडं करत बसतो. त्याच्यानंतर चौथा तिरस्कार. एखाद्या माणसाकडे आपण तिरस्काराने बघतो. 5वा दिलं आहे शिष्टपणा. बरोबर आहे. 6वा आहे ताठरपणा. 7वा आहे दोष काढण्याची वृत्ती. 8वा आहे असंतुष्टता, जे आहे त्याच्यात खुश नाही. 9वा असतं तणाव, स्ट्रेस. 10वा आहे टोमणे मारण्याची वृत्ती. 11वा आहे आत्मकरुणा, सेल्फ पिटी. 12वा आहे इतरांना दुखावण्याची इच्छा. 13वा आहे अविश्वास. 14वा आहे उतावळेपणा. 15वा आहे संशय, आणि 16वा आहे मत्सर. त्याच्यामुळे पुस्तकामध्ये लिहिलेले की आकार घेण्यापूर्वी राग आकार घेण्यापूर्वी हे सगळ्या गोष्टी त्याच्यात दिसतात. त्याच्यामुळे आम्हाला यांच्यावरती स्वतःच्या रागावरती. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या रागाचं समर्थन करायचं नाही.
आणि बिल डब्ल्यूने पुस्तकात म्हटले, संताप ही आपल्यासारख्या मद्यप्यांना न परवडणारी चैन असते. आपल्यासाठी राग म्हणजे आत्मनाश. त्याच्यामुळे वैफल्याला सामोरं जावं लागतं. मी दारू पण एवढी धुलाई केली, एवढे पैसे गेले, एवढं नुकसान झालं, धंदा गेला, नोकरी गेली, बायकोने हाकलून दिली, बायको सोडून गेलं, अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे काय करायचं, जेव्हा खूपच वैताग येतो तेव्हा फोन थेरपी म्हटलेले, म्हणजे एखाद दुसऱ्या मेंबरचा फोन जवळ घ्यायचा, त्याला विचारून घ्यायचं, बाबा रे तुला कुठल्या वेळी फोन करू, अमुक आहे. मी अशी माणसं सांभाळून ठेवलेली होती. काहींना फर्स्ट शिफ्ट असायची कायमची, त्यामुळे ते दुपारी 3 नंतर मोकळे असायचे. काहींना नाईट शिफ्ट असायची, त्याच्यामुळे ते 12 नंतर मोकळे असायचे. अशा अनेक बाबतीमध्ये कोणाशी तरी बोलायचं. आणि सगळ्यात चांगला मार्ग स्पॉन्सरशी बोलायचं. जगा आणि जगू द्या याचं भान ठेवायचं. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही जगा, आम्हाला पाहिजे तसं आम्ही जगतो, म्हणजे दारूशिवाय जगतो. राग चिडचिड करायचं नाही, शांत झालंच पाहिजे. नाही झालं तर वाट लागणार आहे. रागावरची उपाययोजना म्हणून आम्ही मग ते आम्हाला कागद फाडायला सांगितले, मार्गदर्शन घेतलं, असे अनेक प्रकार आम्ही केलेले आहेत, एकमेकांच्या अंगावर खेकतलेले आहेत. पण राग दाबावून ठेवणे हे पण घातक आणि उफाळू देणे हे पण घातक. त्यामुळे दाबून ठेवायचा ना राग. एक आईने दुसरी आणखी एकाने मला सांगितलं होते, राग आला की कागदावर घ्यायचं, लिहूनचं, त्याची आयमाय काय काढायची ती काढायची आणि बंद करून टाकायला. अशा पद्धतीने आपण करू शकतो रागाबद्दल. त्यामुळे रागाबद्दलचा धडा याच्यामध्ये छान दिलेला आहे. त्यानंतर आहे पान नंबर 80वर धडा 21वा, धोकादायक औषधे आणि रसायने टाळणे. बरोबर आहे. पहिली गोष्ट म्हणजे दारू पिताना तुम्ही जर दारूबरोबर काय आणखी भानगडी असतील, चरस, गांजा, अफीम, काय हल्ली नवीन निघालं, माझ्यानंतर हे काय आणखी नवीन निघालेल्या गोष्टी असतील, तर त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे औषधं डॉक्टरला न विचारता घ्यायची नाही. औषधं चालू असतील तर ती आपोआप बंद करायची नाही. आता एमध्ये एक हात देवाला, एक हात एला, आता दारू प्यायला हात नाही, असलं काय नसतं. त्याच्यामुळे काही व्यसनांना बळी पडण्याची वृत्ती आमच्या आतमध्ये अजूनही आहे. त्याच्यामुळे नॉन प्रिस्क्रिप्शनवाली औषधं आहेत ती घ्यायची नाहीत, विशेषतः झोपेच्या गोळ्या. कारण अल्कोहोलिक्समध्ये सल्ले देणारे लोक बरेच असतात. त्याच्यामुळे काय करायचं, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आम्ही डॉक्टर नाही. त्याच्यामुळे औषधं चालू ठेवायची, बंद करायची, कमी करायची, थांबवायची, याच्याबद्दल आम्हाला काहीही अक्कल नाही. तुला ज्या डॉक्टरने औषधं दिलेत त्याला जाऊन विचारा. त्याच्यानंतर दारुड्याला काही औषधांची सवय लागते. त्याच्यामुळे ती औषधं कोणती ती तुम्हाला हळूहळू कळेल. आता मी तुम्हाला नावं सांगितलं तर तीच औषधं घेऊन यायची शक्यता आहे, म्हणून ते मी टाळतो. त्याच्यानंतर आम्ही काही ड्रग विरोधी किंवा नार्कोटिक्स विरोधी संघटना नाही. आमचं म्हणणं एकच आहे, आम्हाला दारू बंद करायची आहेत. पण मी जर का दुसरं व्यसन चालू केलं तर मला परत दारू प्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे औषधांच्या गोळ्यांच्या पासून फार लांब राहायचं. उदाहरणं ह्याच्यामध्ये दिलेली आहेत. व्यसनाधीन वृत्ती ही आम्ही आहोत. त्याच्यामुळे खोकल्याची औषधं, कोडीन फॉस्फेट, ब्रोमाइड, वेगवेगळ्या प्रकारचे धूर, पावडर्स, कृत्रिम वेदनानाशके, द्रावणे, वाफारे आणि भूलतज्ञ जे वापरतात त्या असल्या गोष्टी करायच्या नाहीत. भावभावना बदलणाऱ्या पदार्थांपेक्षा अल्कोहोलिक्सचा मार्ग हा कितीतरी चांगला आहे. त्यामुळे रसायनं न घेता आपल्या मेंदूला सवय व्हायला पाहिजे तोपर्यंत. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या डॉक्टरकडे जाता किंवा डेंटिस्टकडे जाता, विशेषतः जाता डॉक्टरकडे, तेव्हा त्याला सांगायचं मी जाम दारू पित होतो, आता पित नाही आहे. त्याच्यानंतर खोकल्याची औषधं ज्याच्यामध्ये अल्कोहोल असतं वगैरे ते टाळायचं. द्राक्षासव वगैरे जे असतं ज्याच्यात खूप अल्कोहोल असतं. त्याच्यामुळे औषधांच्या बाबतीत सांभाळून राहायचं असं ह्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आपला विषय आहे तो सोबर जगणे, म्हणजे थांबलेली दारू पुन्हा सुरू न होण्यासाठी काय करायला पाहिजे. आता आणखी एक धडा आहे, पान नंबर 38, 11वा धडा, मार्गदर्शकाचा उपयोग करून घेणे. आता मी तुम्हाला सांगितलं मार्गदर्शक म्हणजे आपल्यापेक्षा जास्त दिवस दारूपासून दूर राहिलेला सभासद. आणि तो आपल्याला काय काय सांगत असतो. तो अल्कोहोलिक्सबद्दल सांगतो, तो जबाबदारी घेणारा सभासद असतो. त्यामुळे त्याला आपल्याबद्दलचे खाच खळगी काय आहेत ते माहीत असते. देवावर भरोसा कधी ठेवायचा. आणि अल्कोहोलिक्सचा स्पॉन्सर म्हणजे तुम्हाला कर्ज देणारा माणूस नाही, तुमचा नर्स होणारा माणूस नाही.
तो तुम्हाला काय मदत करतो, एची सभा कुठे असेल ते शोधून शकतो, एचं साहित्य आहे ते कुठे सांगतो, सुधारलेल्या मद्यपांना फोन करता येतो. त्यामुळे स्पॉन्सरबद्दल स्पॉन्सरशिप नावाचं एक आपलं पॅम्पलेट आहे 12 रुपयाचं, स्पॉन्सर होणाऱ्यांसाठी आणि स्पॉन्सर असलेल्यांसाठी असं ते 12 रुपयाचं पुस्तक आहे. ते तुम्ही जरूर वाचा. अनेक स्पॉन्सर घ्यायचे नाहीत, कारण त्याच्यामध्ये आपण चालू लोक आहोत. त्याच्यामुळे आपण याचं त्याला त्याचं याला आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळेपर्यंत फिरत राहणार. आणि अल्कोहोलिक अनोनिमस त्याचं चुकतच नाही असं काय स्पॉन्सर म्हणत नाही. स्पॉन्सरनी केलेली मदत त्याला परत करायची गरज नसते. तू माझे पाय चेपले मी तुझे पाय चेपतो असं नाही. तर तुम्हाला जे तुमच्याकरता त्यांनी जो वेळ दिलेला आहे, मदत केलेली आहे, ती तुम्ही सोबर झाल्यानंतर दुसऱ्या कोणासाठी तरी करायची आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे ग्रॅटिट्यूड शूड गो फॉरवर्ड अँड नॉट बॅकवर्ड. आमचा स्पॉन्सर लय भारी असं करत बसण्यापेक्षा नवीन स्पॉन्सर घ्यायचा आणि स्पॉन्सरशिप ही संकल्पना लय भारी आहे असं म्हणायचं, म्हणजे आपला फायदा होणार आहे आणि आपण दारूपासून दूर राहण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यानंतर पान नंबर 26वर मी आलेलो आहे. धडा 7वा, मनशांतीच्या प्रार्थनेचा वापर करणे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा खिशामध्ये प्रार्थनेचं कार्ड ठेवायचं. काय मी बदलू शकत नाही, काय बदलू शकतो, आणि मला समतोल राहायला पाहिजे, माझी मनाची प्रसन्नता घालवता कामा नये. आणि ते सतत ती प्रार्थना वाचली की सवय लागते. पिण्याच्या संबंधात ज्या निगडीत गोष्टी असायच्या त्या मला टाळायला पाहिजेत, म्हणजे मग मला प्रार्थना म्हणायला मदत होऊ शकते. त्याच्यानंतर जुन्या हे याचं आहे जुन्या जीवनशैलीचं, याचं इथे सातत्याचा अभाव, अध्यात्म वगैरे आपल्याला सुरुवातीला काय कळत नाही, देवबीव काय कळत नाही आपल्याला. हे गाढवपणा कारभार म्हणजे आपली ही मनशांतीची प्रार्थना म्हणायची. मनशांतीची प्रार्थना म्हटल्याने परिस्थिती बदलत नाही किंवा परिस्थिती बदलण्यासाठी प्रार्थना नाही, तर आपल्याला त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ही प्रार्थना आहे. चला, मी जवळजवळ 15 ॲटम त्यातले घेतलेले आहेत. काही ठिकाणी माझे अनुभव सांगितले, काही ठिकाणी नाही सांगितले. हे जे असेल ते घ्या, पदरी पाडून घ्या मला आणि गोड मानून घ्या. माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी केलं. उरलेलं तुम्ही स्वतः पुस्तक घ्या. काय अडलं तर तुमच्या स्पॉन्सरला विचारला. आज तारीख आहे 27 जून 27 जून 2024. म्हातारा झाल्यामुळे माझे शब्द बिघडतात, त्याच्यामुळे लवकरात लवकर मी सगळं करून घेतो आणि अपलोड करून ठेवतो. नंतर मी सरकणार आहे, मलाच कळणार नाही. आज 27 जून 2024. सोबर जगणे पुस्तकाचा दुसरा आणि शेवटचा भाग आज मी संपवलेला आहे. तुम्ही या यूट्यूब व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अशी तुम्हाला मी विनंती करतो. ठीक आहे. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. हा सोबर जगण्याचा शेवटचा भाग आहे, पुढचा भाग नाही. यातले काही ॲटमवरती मी पाहिजे वेगळे व्हिडिओ करीन. ठीक आहे. थँक्यू. मला सहन केलं तुम्ही त्याच्याबद्दल आभारी आहे. परमेश्वर तुमचं भलं करो. बाय बाय.